हॅलो. या व्हिडिओमध्ये आपण यीस्ट म्हणजे किण्वाबद्दल बोलणार आहोत, जे एक अतिशय सूक्ष्म कवक आहे. हजारो वर्षांपासून मानवाला मदत करत आहे. खरं तर यीस्ट हे एक एकपेशीय कवक आहे. याचा अर्थ प्रत्येक यीस्ट एक सूक्ष्मदर्शी पेशी आहे. पण त्याच्या आकारावर जाऊ नका बरं. ते पाव फुगवण्यासाठी आणि द्राक्षांपासून वाईन किंवा इतर प्रकारचे मद्य तयार करण्यासाठी पुरेसे शक्तिशाली आहे. पण आता याबद्दल अजून जाणून घेण्यापूर्वी आपण एक साधासा पण मजेशीर प्रयोग करूया. या प्रयोगासाठी आपल्याकडे थोडे यीस्ट, साखर, कोमट पाणी, एक बॉटल, काही फुगे, चमचा इतक्या साऱ्या वस्तू घेतल्या आहे. आता आपण हे कोमट पाणी साखरेत टाकूया आणि त्याला व्यवस्थित हलवून घेऊया, विरघळवून घेऊया. ठीक आहे. आता या साखरेच्या पाण्यात आपण यीस्ट टाकू आणि त्याला सुद्धा व्यवस्थित ढवळून घेऊ. याला काही वेळ तसंच राहू देऊ. नंतर आपण एक नरसाळं घेऊ आणि हे यीस्ट आणि साखरेचं पाणी या बाटलीमध्ये भरून घेऊ. शेवटी आपण या बाटलीच्या तोंडाला एक फुगा लावू. काही वेळानंतर आपल्याला दिसेल की हा फुगा फुगलेला आहे. मग आता तुम्हाला काय वाटतं की हा फुगा कशामुळे फुगला असेल? तर याचं उत्तर आहे यीस्ट. यीस्टने साखरेचं किंवा शर्करेचं सेवन केलं आणि तिचं रूपांतर ग्लुकोजमध्ये केलं. विनॉक्सी श्वसन म्हणजे ॲनारोबिक रेस्पिरेशन ह्या प्रक्रियेने ग्लुकोजचं विघटन कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉल या 2 घटकांमध्ये केलं. आणि इथे जो हा कार्बन डायऑक्साईड तयार झाला आहे तो त्या फुग्यामध्ये भरलाय आणि त्यामुळे तो फुगा फुगलाय. तर या प्रक्रियेला किण्वन किंवा फर्मेंटेशन असं म्हणतात. ही अशी प्रक्रिया आहे ज्यात यीस्ट विनॉक्सी श्वसन करून शर्करेचं विघटन कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉलमध्ये करते. आणि याच प्रक्रियेमुळे ओव्हनमध्ये बेक केलेला पाव फुगतो आणि द्राक्षाच्या रसापासून वाईन बनते. ठीक आहे. मग आता पुढे आपण ओव्हनमध्ये पाव का फुगतो हे बघूया. पहा, पाव हा गव्हाच्या पिठापासून किंवा मैद्यापासून बनवला जातो. त्यात भरपूर प्रमाणात स्टार्च असतं, जो की पिष्टमय पदार्थ आहे. आता हा मैदा भिजवण्यासाठी जेव्हा आपण यीस्ट असलेलं कोमट पाणी वापरतो तेव्हा हे यीस्ट काय करतं, स्टार्चचे विघटन करून शर्करेमध्ये रूपांतरित करतं आणि याच शर्करेचा वापर नंतर किण्वन प्रक्रियेमध्ये केला जातो, ज्यामुळे कार्बन डायऑक्साईड आणि थोडं इथेनॉल तयार होतं. आता हा तयार झालेला कार्बन डायऑक्साईड पिठाच्या गोळ्यामध्ये अडकून जातो आणि जसजसा जास्त जास्त वायू तयार होतो तसा तसा तो गोळा फुगत जातो. म्हणून ब्रेड, पाव किंवा पिझ्झा हे सगळं बनवण्यापूर्वी हा जो गोळा आहे तो अनेक तास तसाच ठेवला जातो. असं केल्यामुळे हा पिठाचा गोळा छान सच्छिद्र आणि हलका बनतो आणि मस्त फुगतो. बरं, मग आता असा हा फुगलेला गोळा आपण ओव्हनमध्ये ठेवूया. सुरुवातीला ओव्हन गरम असतं, पण खूप जास्त नाही. त्यामुळे यीस्ट लगेचच मरत नाही. उलट यीस्ट ते अतिशय सक्रिय होते. ओव्हनच्या उभेमुळे यीस्टची कार्यक्षमता वाढते आणि ते कलिकायन म्हणजे बडिंग नावाच्या एका छान पद्धतीने स्वतःची संख्या वाढवत जाते. पण आता पहा, बडिंगमुळे जास्त यीस्ट तयार होतं आणि जास्त यीस्ट म्हणजे जास्त कार्बन डायऑक्साईड. त्यामुळे आपला हा गोळा अजून फुगतो आणि ह्याशिवाय ओव्हनच्या उष्णतेने जो आधीच इथे अडकलेला कार्बन डायऑक्साईड आहे तो त्याचं सुद्धा प्रसरण होतं आणि म्हणून मग पाव अजून फुगत जातो. आता हळूहळू ओव्हनचं तापमान इतकं वाढतं की त्यामध्ये यीस्ट जिवंत राहू शकत नाही. पण इतका वेळ जाईपर्यंत आपलं काम मात्र झालेलं असतं आणि आपल्याला छान मस्त फुगलेला पाव मिळतो. जेव्हा आपण हा पाव कापतो तेव्हा आपल्याला आत लहान लहान छिद्र दिसतात, बरोबर? ही तीच जागा आहे जिथे कार्बन डायऑक्साईड अडकून राहिला होता, ज्यामुळे पावाला मऊ आणि स्पंजसारखा पोत मिळतो. आणि या तयार झालेल्या अल्कोहोलचं काय? इथे इथेनॉल किंवा अल्कोहोलसुद्धा तयार झालं होतं ना, पण ते सगळं ओव्हनच्या उष्णतेमुळे बाष्पीभवन होऊन निघून जातं. म्हणून पावामध्ये किंवा ब्रेडमध्ये, पिझ्झामध्ये कधीही अल्कोहोल नसतं. आहे की नाही मजेदार? चला, आता यीस्टचा दुसरा उपयोग बघूया. आता मद्य निर्मितीमध्ये उद्दिष्ट वेगळे आहे. आपल्याला यीस्टने तयार केलेले अल्कोहोल जपून ठेवायचे असते.
जेव्हा आपण द्राक्षाच्या रसाचे किण्वन करण्यासाठी यीस्ट वापरतो तेव्हा आपल्याला वाईन मिळते आणि उसाचा रस किंवा मळीच्या किण्वनापासून आपल्याला इतर प्रकारची मद्ये मिळतात. ठीक आहे, तर आता यीस्टची वाढ कशी होते ते आपण बघूया. यीस्ट हे मुकुलायन किंवा कलिकायन या पद्धतीने वाढतात. याला इंग्लिशमध्ये बडिंगसुद्धा म्हणतात. ही एक अलैंगिक प्रजननाची पद्धत आहे. बडिंगमध्ये जनक पेशीवर एक छोटूसा लहान फुगवटा तयार होतो, ज्याला कलिका म्हणतात. इंग्लिशमध्ये याला बड म्हणतात. ही कलिका मोठी होते आणि तिचे स्वतःचे केंद्रक तयार होते. याच्यामध्ये इतर पेशी घटकसुद्धा तयार होतात आणि शेवटी ही कलिका जनक पेशीपासून वेगळी होती आणि एक स्वतंत्र नवीन यीस्ट पेशी तयार होते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने यीस्टची वाढ होते. ठीक आहे, तर आता आपण या व्हिडिओमध्ये काय काय पाहिलं याचा पटकन सारांश घेऊ. यीस्ट हे एक पेशीय कवक आहे. याचा वापर किण्वन प्रक्रियेमध्ये केला जातो, ज्यामध्ये साखरेचं रूपांतर कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉलमध्ये होते. यीस्टचा वापर पाव बनवण्यासाठी आणि इथेनॉल किंवा इतर अल्कोहोल बनवण्यासाठी केला जातो आणि यीस्टची वाढ बडिंग, ज्याला मराठीमध्ये मुकुलायन किंवा कलिकायन म्हणतात, या पद्धतीने होते. ठीक आहे, तर या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.